ओके. हाय स्टुडंट्स, वेलकम टू श्रीराम कोचिंग क्लासेस. आज आपण बघणार आहोत सायन्स 2चा 10th स्टँडर्ड सायन्स 2चा फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता याच्यामध्ये आपण बघत आहोत एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. तर यातले आता आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस आणि दुसरे कोणते एव्हिडन्सेस बघितले आहेत, ॲनॅटॉमिकल एव्हिडन्सेस हे आपण बघितले. आता पुढचे एव्हिडन्सेस आपल्याला बघायचे आहे ते आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. आता काय बरं हे वेस्टिजियल ऑर्गन्स काय आहे? ओके, व्हॉट आर वेस्टिजियल ऑर्गन? आता दिस इज अन ऑर्गन दॅट सर्व अ पर्पज इन द डिस्टंट ancestor of an organism but is not longer pertinent in the presently existing recently involved organisms. आता याचा पूर्ण अर्थ मी जेव्हा तुम्हाला ते समजावून सांगेल ना तेव्हा एकदम छान कळेल. ओके, तर आता आपण तो बघूया. ओके, तर वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे मराठीत त्याला म्हणतात अवशेषांगी. ओके, अवशेषांगी म्हणजे काय की आता आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं बघा की अपेंडिक्स आहे. तर आता ह्या अपेंडिक्सचा पूर्वी यूज काय असायचा की मानव जो होता तो कच्चं वगैरे काही पण खायचा. ओके, पण आता मात्र आपण काही कच्चं अन्न वगैरे खात नाही आहे. बार्क ऑफ ट्रीज सुद्धा तेव्हा ह्युमन बिंग्स म्हणजे खायचे आणि आता मात्र तसं काही होत नाही आहे. आता आपण शिजवलेलं छान अन्न खातो आहे, तर त्या ऑर्गनचा आता आपल्याला यूज होत नाही आहे. तर आता बघा मग आता ऑर्गनचा यूज होत नाही, मग आता हळूहळू काय होतं, पूर्वी जसं मानवाला शेपूट होती पण आता आहे का ती शेपूट? नाही. मग हळूहळू काय झालं त्याचं, हळूहळू ती निघून गेली. ओके, सो डिजनरेटेड अँड अंडर डेव्हलप्ड अनयूज ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे काय कळलं बरं, सांगा बरं याचं. चल, दिव्या, मान्यता, स्वप्निता. हा, जे माणसाचे असे पार्ट्स आहेत जे माणूस यूज नाही करत जास्त, ते गळून पडतात. हा, ॲब्सोल्युटली राईट. ओके, म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय की मानवामध्ये म्हणजे सजीवांमध्ये, नुसतं मानवामध्येच म्हणता येणार नाही आपल्याला, सजीवांमध्ये जे काही जे ऑर्गन्स आहेत की ज्यांची अपूर्ण वाढ झाली किंवा ते ऱ्हास पावले म्हणजे डिजनरेट झाले किंवा अंडर डेव्हलप म्हणजे अपूर्ण वाढ होणे की असे झाले आणि त्या इंद्रियांना, त्या ऑर्गॅनिझम्सला, त्या ऑर्गन्सला जे असे आहे ऑर्गन्स त्यांना काय म्हटलं जातं, वेस्टिजियल ऑर्गन्स. कळलं का? की म्हणजे काय झालंय, एक तर ते ऱ्हास पावून गेले म्हणजे आपली जसं तुम्हाला सांगितलं ना शेपूट वगैरे आहे ती ऱ्हास पावली गेली निघून, किंवा मग अंडर डेव्हलप म्हणजे की पूर्ण त्याची वाढच झाली नाही अशी काही अवयव आपल्या अनयूज किंवा मग अनयूज ऑर्गन्स, या सगळ्यांना काय म्हटलं जातं, वेस्टिजियल ऑर्गन्स. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. इन्स्टेड, आता बघा म्हणजे काय सांगितलंय की हा आता बघा बदलणारं किंवा वेगळं असं भिन्न डिफरंट असं जे एन्व्हायरमेंट आहे ते म्हणजे ते जगण्यासाठी काय होतं की अचानक नवीन नवीन टिश्यूज किंवा नवीन नवीन असं काही बदल नाही होऊ शकत. अचानक एन्व्हायरमेंट बदललं, पूर्वीचं वातावरण खूप वेगळं होतं. ओके, आणि आत्ताचं जर तुम्ही वातावरण बघाल तर ते खूप वेगळं आहे आणि मग त्याच्यासाठी सडनली अचानक नवीन टिश्यूज, नवीन ऑर्गन्स डेव्हलप होतील का रे? सांगा बरं. की नवीन ऑर्गन्स डेव्हलप झाले आपल्याला म्हणजे वेळेनुसार आपल्याला पण ऑर्गन्स नवीन तयार होतात, असं होतं का? नाही, नवीन ऑर्गन्स कधीच तयार होत नाही. हे बघा ना, इथे दिसतच आहे तुम्हाला की इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट. आपल्याला चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये राहायचं आहे आणि सडनली
काय झालं की आपल्याला न्यू टिश्यूज किंवा ऑर्गन्स तयार झाले असं आहे का? नो, म्हणजे इट इज नॉट पॉसिबल. असं शक्यच नाही आहे की अचानकपणे आपल्याला काहीतरी नवीन, हां असं शक्य आहे. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअली चेंजेस. पण असं होऊ शकतं बरं का, की जे आत्ताचे ऑर्गन्स आहेत ना याच्यामध्ये मात्र हळूहळू ग्रॅज्युअल चेंजेस होऊ शकत आहेत. मग एखादं एक्झाम्पल द्या ना मला, की असे कोणते ऑर्गन्स आहे आपल्यामध्ये होते किंवा की त्याच्यामध्ये चेंजेस झाले, सांगा बरं. बोला बोला. कुठे चेंजेस झाले आपल्या, म्हणजे लिव्हिंग स्टाईलमध्ये वगैरे कसंही सांगू शकता तुम्ही. त्याचं मी खूप वेळा पिक्चर पण दाखवलंय. काय काय चेंजेस झाले आपल्यामध्ये सांगा ना. मानवात काय चेंजेस झाले? स्पायनल कॉर्ड मध्ये. हो, ॲब्सोल्युटली राईट, बरोबर आहे. की आपली स्पायनल कॉर्ड जी आहे ती, म्हणजे बघा काय झालं की आपण दोन पाय, म्हणजे पुढचे जे हात आहे बरं का आपले, म्हणजे दोन पायांवर सरळ ताट नव्हतं पूर्वीपासून आपण चालत. आपण आहे ना हे दोन हात टेकवून माकड म्हणजे कसे चालत होते ते बघा, मंकीसारखं. पण हळूहळू आपल्यामध्ये हे जे पुढचे दोन हात आहे, म्हणजे तेव्हा ते आपले पायच धरूया, तर त्यांनी काय केलं, अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. त्यांनी वेळेनुसार आपल्यामध्ये चेंजेस घडवून आणले. ओके, म्हणजे तुम्हाला आता मी जे म्हणतीये ते पूर्ण लक्षात आलंय की नवीन टिश्यूज वगैरे तयार होत नाही किंवा नवीन ऑर्गॅन तयार होत नाही, पण जे एक्झिस्टिंग ऑर्गॅन्स आहे त्याच्यामध्ये मात्र ग्रॅज्युअल चेंजेस होतात. तुम्हाला एवढ्याशाच याला एवढं मी समजून सांगितलंय. आता जर ते परमनंट मेमरीमध्ये स्टोअर केलं नाही तर त्याचा उपयोग नाही आहे, माझ्या बोलण्याचा उपयोग होणार नाही. म्हणून 100% अटेंटिव्ह राहायला पाहिजे तुम्ही लेक्चरमध्ये. मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. However, some structure under different situation may become unless or even harmful. Such structure begins to degenerate under such situation as per the principle of natural selection. ओके, म्हणजेच काय सांगितलंय आता मी इतक्यात तुम्हाला सांगितलंय, नवीन आपल्या इंद्रियांमध्ये, आपल्या ऑर्गॅन्समध्ये हळूहळू बदल घडून येतात. आणि बहुतांशी असं पण होतं की एका विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये बरं का, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीराची एखादी रचना असते ना ती उपयुक्त असते, पण तीच रचना एखाद्या वेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला हानिकारक ठरू शकते. ओके, म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे. ओके, एका सर्टन सिच्युएशनमध्ये ते आपल्याला काय असेल, युजफुल, पण तेच स्ट्रक्चर पुन्हा डिफरंट सिच्युएशनमध्ये आपल्याला काय असेल, अनलेस किंवा हार्मफुल. आता याचं पण उदाहरण मी ॲक्च्युली दिलेलं आहे, सांगा बरं सिमरन. गिव्ह मी आन्सर पटकन. आपल्याला आपण रेकॉर्डेड लेक्चर आहे, जरा लवकर जेव्हा तू नंतर ॲब्सेंट मुलं व्हिडिओ बघतील ना तर त्यांना पण बोर होईल. पटकन आठवा की असं कोणतं ऑर्गॅन आहे की जे एका सर्टन सिच्युएशनला पूर्वी उपयुक्त होतं, पण आता बघा सिच्युएशन डिफरंट झाली आणि आता ते ऑर्गॅन मात्र त्यांना उपयोगी नाही. कोण? अपेंडिक्स. येस, बरोबर, अपेंडिक्स. कोणी उत्तर दिलं? दिव्या. ओके दिव्या, व्हेरी गुड. की आता मी इतक्यात ते सांगितलं ना की स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल हे पण तुम्ही घेऊ शकताय की स्पेसिफिक जे स्ट्रक्चर आहे, कुठे माझं कर्सर, हां, ते एका सर्टन सिच्युएशनला काय होतं, युजफुल होतं, म्हणजे पूर्वीच्या काळी. पण आता सिच्युएशन डिफरंट आहे आणि आता तेच स्ट्रक्चर मात्र तुम्हाला काय झालंय, हार्मफुल झालंय किंवा युजलेस झालेलं आहे. ओके,
हार्मफुल पण आहे बघा. आता तुम्ही ऐकलं काय कसलं ऑपरेशन झालं, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला आता तो तुमचा युजलेस असा जो ऑर्गन आहे तो सुद्धा तुम्हाला हार्मफुल होऊ शकतो. स्ट्रक्चर, आता अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे, रचना आहे, बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. आपल्याला पुढे हे पण शिकायचं की नॅचरल सिलेक्शन ह्या प्रिन्सिपलनुसार, नॅचरल सिलेक्शनला मराठीत म्हणतात नैसर्गिक निकड. म्हणजे नैसर्गिक निकड म्हणजे काय येईल की निसर्गाच्या प्रमाणे त्या येते इंद्रिय किंवा ते ऑर्गॅन्स जे असतात त्यांचं काय होतं, ते ऱ्हास व्हायला लागतात, नाहीसे होण्याच्या मार्गाला लागतात. या नॅचरल सिलेक्शन ह्या त्या प्रिन्सिपल म्हणजेच काय की हळूहळू ते काय होतात, नष्ट व्हायला सुरुवात होतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण शेपूट हे मोठं एक्झाम्पल त्याच्यासाठी आपण छान घेऊ शकतो. इट टेक्स थाउजंड्स, पण हे जे सगळं घडायला किती वर्ष लागतात, thousands of years for a structure to disappear. Such organs are seen in different phases of disappearance in different animals. ओके, म्हणजे काय सांगितलं आता की हे जे एखादे असे निरुपयोगी युजलेस असं व्हायला हजारो तो वर्ष लागतातच, पण हे जे आता नाहीसे होत गेलेले जे इंद्रिय आहेत ते त्याच्या वेगवेगळ्या अवस्था ज्या म्हणजे वेगवेगळ्या, आता काय सांगितलं आहे त्यांनी की ॲनिमल्स, डिफरंट ॲनिमल्स आहे. ओके, डिफरंट ॲनिमलमध्ये त्याचं यूज असेल किंवा त्याचा डिफरंट फेजमध्ये त्याचं ॲपिअरन्स जो असेल तो वेगवेगळा आहे. डिसॲपिअरन्स म्हणजे काय होतं आहे की नाहीसं होत जाणं. आता तुम्ही म्हणाल की मानवाची शेपटी नाहीशी झाली, पण इतर प्राण्यांची झाली का, नाही झाली. मग एवढे वर्ष लोटले गेले, हजारो वर्ष, मग आपल्यामध्ये झालं पण त्यांच्यात नाही झालं, असं पण होऊ शकतंय. ओके, हेच त्याच्यामध्ये सांगितलं आहे. सच ऑर्गॅन दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम्स, काही ऑर्गॅनिझम्समध्ये ते नॉन फंक्शनल आहे. इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम, काही ऑर्गॅनिझम्समध्ये ते फंक्शनल आहे म्हणजे काम करत आहे. दॅट इज इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम्स. कळलंय मला वाटतं तुम्हाला की ते म्हणजे आता आपण म्हणू की अपेंडिक्स हा वेस्टिजियल ऑर्गॅन आहे, पण तो फक्त कोणासाठी असं म्हणू शकतो, एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमसाठी म्हणजे मानवासाठी, पण सगळ्यांसाठीच तो वेस्टिजियल असेल असं नाही. अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन, हे बघा इथे एक्झाम्पल दिलंच आहे, इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गॅन इन, आता बघा कोणाकोणामध्ये बरं का, की आपल्यासाठी जरी तो निरुपयोगी असला ना तरी सुद्धा तो कोणासाठी उपयोगी आहे, बघा इथे तुम्हाला दिसतंच आहे. र्युमिनंट याच्यासाठी, आता म्हणजे आता हा जो काय म्हटलं, म्हणजे अपेंडिक्स हा जो आहे हा ह्युमन बिंगसाठी काय आहे, कसा आहे, तो उपयोगी आहे का नाहीये, नाहीये. पण र्युमिनंट म्हणजे काय माहिती का तुम्हाला, माहिती का रवंथ करणारे जे प्राणी असतात ना, रवंथ करणारे प्राणी त्यांच्यासाठी मात्र तो उपयोगी बरं का. आता रवंथ कोण करतं बरं, तुम्ही मराठीत शिकता माहिती आहे तुम्हाला, कच्चच खातात झाडं झुडपं. बरोबर, कोण काय काऊज. येस, ॲब्सोल्युटली, काऊज बघा एका ठिकाणी बसतात आणि चाललं त्यांचं रवंथ करण्याचं, त्याला म्हणायचं रुमिनंट्स. आणि मी आधी सांगितलं होतं की हा अपेंडिक्स हे कच्चं खाणारे जे प्राणी असतात ना त्यांच्यासाठी उपयोगी आहे. मग त्याला वेस्टिजियल ऑर्गॅन म्हणायचं असेल तर ते फक्त मानवासाठी बरं का, काऊजसाठी नाही. त्याच्यासाठी तो खूप जास्त फुल्ली फंक्शनल आहे, युजफुल आहे. विच आर युजलेस टू ह्युमन आर युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट. हे कसलं नाही, मध्येच वाचलं वाटतं मी अर्धवट. ओके, सिमिलरली आता मसल्स ऑफ इयर पिन्ना. ओके, इयर पिन्ना म्हणजे काय सांगितलंय की जे कानांचे स्नायू असतात ना, कानांचे मसल्स असतात ना, ते मानवासाठी युजलेस आहे पण मंकीजसाठी मात्र
खूप महत्त्वाचे आहेत त्यांच्या कानांची हालचाल करण्यासाठी. व्हेरियस वेस्टिजियस ऑर्गन्स लाईक टेलबोन, हे बघा इथे दिसतंय तुम्हाला टेलबोन म्हणजे इथे कोकिस असं काहीतरी त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. तर हे जे टेलबोन आहे हा म्हणजे माकड हाड, आपल्या मराठीत म्हणतात माकड हाड, किंवा विजडम टीथ म्हणजे हे बघा ना अक्कलदाढ. ओके. आणि बॉडी हेअर्स सुद्धा आपल्या ह्युमन बिईंगसाठी काहीही उपयोगाचे नाही. ओके. इयर मसल्सचा पण आपल्याकडे साठी उपयोग होत नाही. तर अशा प्रकारे वेस्टिजियल ऑर्गन्सचा मिनिंग कळला का? वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे निरुपयोगी असं नाही, आपल्यासाठी नसे म्हणजे सगळ्याच ऑर्गॅनिझम्ससाठी. आपला एखादा सपोज आपण धरला अपेंडिक्स, तर तो वेस्टिजियल आहे, पण तो कोणासाठी? मग तो मानवासाठी, इतरांसाठी असेलच असं नाही. कळलं का नक्की तुम्हाला? पुढचं जर आपण बघायचं असेल तर आता पुढचा काय आहे? पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस ऑफ ह्युमन इव्होल्युशन. आता हे चित्र पाहिल्यावरच तुम्हाला लक्षात येईल की पॅलेंटोलॉजिकल काय आहे ते. ओके. इथे पण आपण बघणार आहोत पॅलेंटोलॉजी. पहिले त्यांनी सांगितलं की ऑब्झर्व करा, तर बघा ऑब्झर्व करा. हे काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय रे इथे? सापळा. स्केलेटन. हो. आणि ते ना छापलं गेलंय दगडांवर वगैरे, खूप खूप वर्ष पडलेलं असेल तिथे ना, तर त्याच्यामध्ये ते छापले गेलेले आहे. ओके. तर बघा इथे आता पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. अ क्वेश्चन मे राईज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम्स एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर ॲगो, की खूप मिलियन्स ऑफ इयर ॲगोला कोणते ॲनिमल्स असतील? आणि आपण कसं काय सांगू शकतो की ते ॲनिमल्स तिथे असेल? आणि नाव दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. आणि आता हे जे सिक्रेट आहे सगळं हे कशामध्ये हिडन आहे? अर्थमध्ये आहे. मग बघा की याच्यासाठी तुम्ही ना एक एक्झाम, मोहनजोदडो माहिती आहे ना तुम्हाला? की आपल्याला हे कसं कळलं की पूर्वीचं त्यांचं एक सिटी होती, ती सिटी कशी होती? आणि मग जेव्हा ते उत्खनन झालं वगैरे तेव्हा आपल्याला कळलं की तिथे कशा पद्धतीने, म्हणजे तिथे पण काय सापडले असतील? रेमनंट सापडले असतील, काही त्यांचे इम्प्रेशन्स सापडले, अजून असे काही सांगाडे वगैरे सापडले. त्याच्यावरनं आपल्याला लक्षात आलं की इथे एक सिटी होती. जसं जसं आतमध्ये खोदकाम केलं गेलं ना, तसं तसं आपल्याला कळलं. ओके. की इथे म्हणजे काही हजारो वर्षांपूर्वी इथे अशी सिटी होती. मग त्यांचे ते सगळे अवशेष आपल्याला सापडले आणि त्याच्यावरनं आपण अंदाज केला. म्हणजे हे एव्हिडन्सच झाला ना की हो बाबा खरोखर हे झालंय. मग हे कशावरनं कळलं आपल्याला? की जसं आणि ती जी सिटी आहे त्याच्यावर पूर्ण जमिनीचा थर होता आणि तो जेव्हा बाजूला केला तेव्हा आपल्याला ते मिळालं. ओके. त्याच्यावरनं मग आपण अंदाज लावू शकतोय. तसंच म्हणजे आता बघा, लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर. ओके. असंच झालं असावं. एखादं डिझास्टर जसं फ्लड असेल, अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो, हे असं काही झालं असेल, त्याच्यामध्ये तो पूर्ण सिटी काय झाली? बरीड. ओके. सो रेमनंट अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. तरीसुद्धा जरी ते गेलं तरी पण तिथे ऑर्गॅनिझम्सचे ते इम्प्रेशन्स आहेत, रेमनंट्स आहेत, हे प्रिझर्व झाले जमिनीमध्ये. दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. आणि यालाच काय म्हटलं जातं? फॉसिल्स म्हटलं जातं. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ एव्होल्युशन. तर एव्होल्युशनच्या स्टडीसाठी ह्या फॉसिल्सचा स्टडी करणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि इव्होल्युशन झालं हे कशावरनं कळलं? की अरे तेव्हा तर अशा पद्धतीचे प्राणी होते बरं का. आता बघा तुम्हाला सांगते की इव्होल्युशनचा अर्थ तुम्हाला कळलं ना,
की तेव्हाची परिस्थिती, तेव्हाचे प्राणी यांच्यात बदल होऊन आत्ताचे प्राणी, किंवा तेव्हाचा जसं आता आपण म्हणतोय की आपणच कसं होतं, माकडासारखं चालणं वगैरे आपलं होतं आणि आता आपण एकदम स्ट्रेट झालेलो आहोत. हां, तर याच्यामध्ये तुम्ही हे पण बघू शकाल की बघा तेव्हाचे केवढे मोठे मोठे असे सांगाडे सापडलेत, एवढे मोठे मोठे ॲनिमल्सचे सांगाडे आपल्याला तेव्हा तिथे मिळालेले आहेत. ओके, आणि ते काही म्युझियममध्ये सुद्धा त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. इथे बघा, इथे एक मिनिट हां, इथे दिसतोय. ओके, आणि तुम्ही इथे पण बघू शकताय की हे बघा इथे असे काही हे दिसत आहेत ना, हे बघा इथे. याच्यावरनं पण त्यांना लक्षात आलं का हां इथे असा काहीतरी, आणि त्याच्यामुळे त्या दगडाला आकार झालेला असतो, त्याच्यावरनं ओळखता येतं. पुन्हा इथे दिसतंय तुम्हाला बघा की अशा पद्धतीने हे बघा केवढा मोठा आहे. ओके, दिसतंय ना. ओके, तर याच्यावरनं म्हणजे जेव्हा ते जमिनीच्या आतमध्ये आपल्याला पुरावे सापडले, त्याच्यावरनं आपण बघितलं की अशा पद्धतीचे पूर्वी ॲनिमल्स होते. आता मात्र ते पूर्ण एक्सटिंक्ट, म्हणजे काय झालंय, पूर्ण त्यांचा नाश पावलेत. आता ते आपल्याला मिळत नाही एवढे मोठे. हे बघा इथे दिसतंय का, आतमध्ये हा वरती पूर्ण जमिनीचा भाग असेल, आणि जसं आतमध्ये ते खोदत जाणार ना, हे दिसतंय का तुम्हाला, इथे हे चाललंय, यांचं काम चाललंय की हे बघा याचं इथे हा चेहरा दिसतोय मला ह्या ॲनिमलचा इथे पण. म्हणजे हे कशामुळे झालं, हे यालाच म्हटलं जातं फॉसिल्स. कळतंय सगळ्यांना? ओके, कळतंय का? ओके. तर याच्यापेक्षा त्याच्यात तुम्हाला चांगलं जास्त कळतंय म्हणून मी ते सांगितलंय. ओके, तर आता बघा बरं, मग आता हा जमिनीमध्ये सापडलेला जो सांगाडा असेल, काय असेल, तो एवढ्या पूर्वीचा कसा, किती वर्षांपूर्वीचा असेल हे देखील सांगता येतं. मग ते कसं सांगता येतं माहिती आहे का? तर त्याला एक स्पेशली मेथड आहे, ती म्हणजे कार्बन डेटिंग. मी तुम्हाला क्वेश्चन नक्की टाकेल, व्हॉट इज कार्बन डेटिंग, काय प्रोसेस आहे ही पूर्ण कार्बन डेटिंगची. तर तुम्ही पूर्ण एकदम छान अभ्यास करून ठेवायचा आहे. एक छोटा टॉपिकसुद्धा सोडता कामा नाही. ओके, तर बघा की आपली बॉडी जी आहे ना, ती पूर्ण कशाने बनलेली आहे बरं? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कशाने बनलेली आहे. सेलने तर बनली आहे, पण कार्बन. ओके, ह्या जगामध्ये अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट ही कार्बनची बनलेली आहे, हे लक्षात ठेवा. ओके, प्रत्येक गोष्ट ही कार्बननेच बनलेली आहे. ओके, आणि कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ अँड सिन्स then only the decaying process of C14 occurs continuously. म्हणजे काय होतं बघा की ॲनिमल, जसं आपण ॲनिमल्समध्ये, प्लांट्समध्ये कार्बन कन्झम्पशन होणे, वापर होणे, ही प्रोसेस आहे ना मेल्यानंतर, डेथ नंतर आपल्या थांबत असते. तोपर्यंत आपण कार्बन हा आपल्या शरीरामध्ये असतोच, त्याचा वापर आपण करतच असतो, हे लक्षात ठेवा नेहमी. हे फार मोठी गोष्ट आहे. आणि आपण जेव्हा डेथ होतो, जेव्हा आपला कार्यभाग संपतो, तेव्हा काय होतं की आता डिकेइंगचं काम होतं. ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 अकर्स कंटिन्युअसली. आता बघा आपल्या बॉडीमध्ये C14 आणि C12 अशा प्रकारचे 2 कार्बन्स असतात. त्याचा एक फिक्स रेशो असतो बरं का. रेशो म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आता सरबत जर बनवायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं साखर आणि लिंबू रसाचा रेशो. मग तुम्ही समजा मी सांगितलं की 2 चमचे साखर घ्या आणि 1 चमचा लिंबू रस घ्या, किंवा 4 चमचे साखर घ्या आणि 1 चमचा लिंबू रस घ्या, असं काहीतरी सांगितलं होतं. आता मला ते काय एवढं माहिती नाही. आपण मग आता 2 चमचे साखर आणि 1 चमचा लिंबू रस, म्हणजे हा काय झाला रेशो. म्हणजेच काय 2:1 असं असतो ना रेशो. तर तसंच रेशो ठरलेला आहे आपल्या बॉडीमध्ये. मग बघा डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 अकर्स
continuously. In case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is non-radioactive. आता बघा की आपण बघितलं की 2 प्रकारचे आहेत कार्बन्स, एक C14 आणि C12. त्याच्यातला हा जो C12 आहे ना, हा काय रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे बरं का. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जरी तो प्रेझेंट असेल ना, तर तुम्ही हजारो वर्षांनंतर आपल्या जर हाडांमधला C12 तुम्ही बघितला तर तो तेवढाच मिळेल. पण C14 जो आहे ना, तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. म्हणजे तो रेडिओ ॲक्टिव्ह होतो म्हणजे काय, किरणोत्सारी मराठीत त्याला म्हणतात. तो बाहेर कंटिन्युअस पडतच असतो. ओके, C14 आपण कोणाविषयी बोलतोय, C14 विषयी बोलतोय की तो काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे. मग आता काय होतं की द टाइम पास, जसा जसा वेळ पुढे जातो, सिन्स द डेट ऑफ अ प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 अँड द रेशो ऑफ. मग आता C14 जो आहे त्या हाडांमधला, त्याचं काय होत असतं, कंटिन्युअसली तो रेडिओ ॲक्टिव्हिटी त्याची चालू असते. मग काही वर्षांनंतर आपण बघितलं की C14 कम्पेअर टू C12 हा ऑब्वियसली कमी होणार. म्हणजे मग त्याच्यावरनं त्यांना लक्षात येतं आणि मेजर केलं जातं की हा एवढा कमी झाला, म्हणजे एवढे वर्ष झाले असेल, हा एवढा. कारण हा काय होत असतो, रेडिओ ॲक्टिव्हिटी याची चालू असते C14ची, पण हा मात्र काय असतो, प्रेझेंट असतो. आणि त्यामुळेच आपल्याला शक्य झालं आहे कार्बन डेटिंग ही मेथड. बरं, याच्यात कोणाला कळलं नाही, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कोणाला नाही कळलं बरं, पटकन कळलंय का, परत सांगा ना. हे बघा परत सांगते. आता आपली बॉडी आहे, सपोज एखादा ॲनिमल आहे. एखादा ॲनिमल तो आता जसं तुमचे हे आता मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवले ना, त्यातलाच एखादा ॲनिमल समजा. आता त्यांना कसं काय कळलं बरं की याला, हा जो आता एखादा सांगाडा आपल्याला इथे सापडलाय, पण मग याला इतके वर्ष झाले, सपोज यांनी सांगितले की अहो याला ना 100 वर्ष झाले असावेत, नाही किंवा 5,000 वर्ष किंवा 500 वर्ष असो जो असेल ते. मग ते कसं कळलं बरं, तर हे जे बोन्स आहे, ओके, ह्या बोन्समध्ये काय असतं, हे कशाचं, म्हणजे कार्बनने बनलेली आहे की नाही. मग हे बोन्स कशाने बनलेत, कार्बनने बनले. मग कोणत्या कार्बनने, C14 आणि C12 त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. मग एक फिक्स रेशो, आता जर ते एखादी बॉडी असेल त्यांचा रेशो आता आपल्याला माहिती नाही की फॉर एक्झाम्पल धरा यांचा रेशो की 10:2 काहीतरी असेल. जरा वेळ धरूया आपण 10:5, म्हणजे 5 1 5 5 2 10, म्हणजे आता 2/1 असा काहीतरी त्याचा रेशो असेल फॉर एक्झाम्पल. ओके, पण हळूहळू काय होतंय की हा जो आहे ना, हा कमी होत चालला. हा आहे तेवढाच राहणार बरं का. हा काय झाला, C14 हा कमी होत चाललाय. मग आता हा किती कमी झाला याच्यावरनं, म्हणजे एवढ्या त्याची काय मेजर केली जाते, मग रेडिओ ॲक्टिव्हिटी मेजर केली जाते. काय केले, C14ची रेडिओ ॲक्टिव्हिटी मेजर, की तो एका वर्षात एवढा रेडिओ ॲक्टिवेट करतो, मग नंतर दुसऱ्या वर्षात एवढा करतो, तिसऱ्या वर्षात तेवढा करतो. म्हणजे हळूहळू याचा रेशो कमी होत जातो. आणि जेव्हा आपण 100 वर्षानंतर परत चेक करू, आत्ता एखाद्या ॲनिमलचं जसं तुम्ही बघितला रेशो एवढा असेल, ह्या C14चा रेशो जो आहे जेवढा आत्ता आहे तेवढा 100 वर्षांनंतर त्याच हाडांचा, त्याच बोन्सचा आपण रेडिओ ॲक्टिव्ह रेशो जो आहे तो जर चेक केला तर C14 कमी झालेला तुम्हाला दिसेल. C14 कमी झाला म्हणजे नक्कीच त्याच्यात वर्ष काहीतरी लोटले असेल, म्हणूनच तो कमी झाला ना. मग खूप जास्त कमी झाला असेल म्हणजे लक्षात घ्यायचं की अरे हो,
म्हणजे याला एवढे वर्ष झालेले असतील. C12 तेवढाच असणार. C12मध्ये काहीही फरक पडत नाही. C14 मात्र रेडिओ ॲक्टिव्ह होत असतो. त्याची रेडिओ ॲक्टिव्हिटी जी आहे ती कंटिन्युअसली होत असते. म्हणजे एक प्रकारचे तो रेज बाहेर टाकत असतो. कोण? C14. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, मी केव्हाचं वर्ड यूज करते ना ते सांगते, की म्हणजे एक प्रकारचे रेज जो आहे ना तो बाहेर टाकत असतो, त्याला म्हटलं जातं रेडिओ ॲक्टिव्हिटी. तर हळूहळू त्याची रेडिओ ॲक्टिव्हिटी खूप कमी होते आणि त्याच्यावरनं लक्षात येतं आपल्याला की अरे हे याला एवढे एवढे वर्ष झालेले असावेत. आणि त्याच्यावरनं आपण ओळखतो की हा जो सांगाडा आहे किंवा हे जे बोन्स आहे हा किती वर्षांपूर्वीचा आहे. आणि ह्याच मेथडला म्हणतात कार्बन डेटिंग मेथड. कळलं का? खूप खूप इझी आहे. फक्त रेशोवरनं ओळखायचं. आता लर्न करायला बिलकुल हार्ड नाही आहे. मग आपण इथे पहिले लिहायचं की कार्बन कन्झम्पशन जे आहे ते ॲनिमल आणि प्लॅन्टमध्ये डेथ नंतर स्टॉप होतं आणि डिकेइंग प्रोसेसमध्ये C14 अकर्स कंटिन्युअसली. त्याच्यामध्ये C14 जो आहे तो कंटिन्युअसली काय होत असतो, बाहेर पडत असतो. ओके. आणि इन केस ऑफ डेड बॉडी ऑफ आता डेड बॉडीजमध्ये काय बघा, प्लांट्स अँड ॲनिमल्स इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट, का म्हणजे ते कॉन्स्टंट ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये तो जो रेशो आहे तो कॉन्स्टंट राहायच्या ऐवजी तो जो रेशो आहे या दोघांमधला तो कंटिन्युअसली चेंज होतो. बरोबर आहे ना? मग आता 1 वर्षानंतर एवढा, 2 वर्षानंतर तेवढा, 3 वर्षानंतर तेवढा, मग तो रेशो कमी कमी होत म्हणजे चेंजेस होत जाणार. आणि का बरं चेंजेस झाला? बिकॉज ऑफ C12 इज नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. द टाइम पास, आणि जसा जसा टाइम पुढे जातो, सिन्स द डेट ऑफ प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशो, या दोघांचा रेशो पण प्रेझेंट इन देअर बॉडी. आत्ताचा रेशो कॅल्क्युलेट केला जातो त्यांच्या बॉडीमध्ये. आत्ता त्यांचा रेशो किती आहे, मग हा जरा जास्तच कमी झालेला असेल तर मग लक्षात येतं की अरे याला एवढे वर्ष झाले आणि यालाच म्हणतात कार्बन डेटिंग. कळलं नक्की? हो टीचर. बरं, नक्की का? ते 2-3 वेळा तुम्ही रिवाईज कराल ना त्याच्यात तुम्हाला कळेल. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे C14 जो आहे ना तो सक्रिय रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे सक्रिय, कायम तो सक्रिय असतो. मग त्याच्यातून पण एवढीच का त्याची सक्रियता कमी कमी होत जाते. ओके. तो स्थिर राहत नाही, त्याचं गुणोत्तर कमी कमी होतं, त्याचं रेशो कमी कमी होत जातो, म्हणजे बदलतो, कमी जास्त काय असेल ते बदलतो. आणि त्याचा रेशो बदलण्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की त्याला किती वर्ष झाले. ओके. इट इज यूज इन, आता मग याचा यूज कशामध्ये केला जातो, कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये केला जातो सांगा बरं? पॅलेंटोलॉजी आणि एंथ्रोपोलॉजी. ओके. मग एंथ्रोपोलॉजी म्हणजे मानव वंशज शास्त्र. आपले मानव वंशज जे होते ते पूर्वीचे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा यूज केला जातो फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट. म्हणजे ह्युमन फॉसिल्स आहे. आता मी तुम्हाला मगाच्या याच्यात चित्र दाखवलं ना, हे ओके, हे जे मिळालेत आपल्याला हे सगळे, हे बघा, ह्या सगळ्या याच्यावर हे बघितलं जातं आणि त्याच्यावरनं आपण ओळखतो की वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक इट बिकम्स इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर आता अर्स्टवाईल ऑर्गॅनिझम्स. इतर म्हणजे एकदा हे झालं की इतर जे ऑर्गॅनिझम्स आहेत अर्स्टवाईज म्हणजे असे काळानुसार जसे जसे ऑर्गॅनिझम्स आपल्याला मिळत जातात ते सुद्धा पुढचे मग ओळखायला आपल्याला सोपं जातं. इट सीम्स दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टिब्रेट. म्हणजे असं म्हटलं जातं की वर्टिब्रेट्स ॲनिमल्स जे आहे ना हे नंतर झाले. पहिले काय होते? ओरिजिनेटेड फ्रॉम इन, म्हणजे आता असं सांगितलं आहे की वर्टिब्रेट ॲनिमल्स जे आहे ते हळूहळू ओरिजिनेटेड म्हणजे काय, कशापासून बनले? इनवर्टिब्रेट्स पासून.
म्हणजे ज्यांना आता तुम्हाला मेन ते माहिती आहे का, व्हॉट इज व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट माहिती आहे का? व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय रे? पाठीचा जो कणा असतो ना ते असलेले. म्हणजे आता तुम्ही जर हे चित्र बघाल ना, तर याच्यामध्ये बघा सुरुवातीला कोणते ॲनिमल्स तयार झाले असावेत? मग इनव्हर्टिब्रेट्स. मग हळूहळू हे बघा इथे हे सगळे दिसत आहेत तुम्ही बघा. आणि नंतर याच्यामध्ये पुढे 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 मग पाठीचा कणा असलेले ॲनिमल्स तयार झाले. म्हणजे पहिले ओरिजिनमध्ये कोण आहे? इनव्हर्टिब्रेट्स आहेत. ओके, झाले 5 मिनिट राहिले. मग आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की कार्बन डेटिंग मेथड जी आहे ना ती कशाच्या बेसवर आहे? बेस्ड अपॉन द रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑफ नॅचरली ऑकरिंग C14 अँड इट इज डेव्हलप बाय विलर्ड लिबी. मग आता विलार्ड लिबी जे आहेत मग 1954 मध्ये ही पूर्ण विकसित झालेली बरं का. ही जी मेथड आहे ना ही केव्हा डेव्हलप झाली? 1954 मध्ये झालेली. आणि कोणी डेव्हलप केली? विलार्ड लिबी यांनी. ओके, तर लिबी यांनी काय केलं? 1960 मध्ये त्यांना त्याच्याबद्दल अवॉर्ड पण मिळाला. ह्या इन्व्हेन्शनसाठी त्यांना नोबेल प्राइज पण मिळालं. द एज ऑफ द मटेरियल डिटरमाइंड बाय दिस मेथड आर पब्लिश इन द जर्नल रेडिओ कार्बन. आणि मग रेडिओ कार्बन या जर्नलमध्ये त्यांनी पूर्ण याची माहिती जी आहे ती पब्लिश केली गेलेली आहे. ओके, तर आज आपण एवढाच टॉपिक घेऊया.